तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण असे अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की शासनामार्फत येणाऱ्या ज्या प्रत्येक योजना आहेत, या योजनेचा जो लाभ आहे आता प्रत्येक लाभार्थ्याला डीबीटी मार्फत दिला जातो। शासनाची जी येणाऱ्या अनेक योजना आहेत किंवा चालू असलेल्या जे योजना आहेत, याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असो किंवा PM किसान शेतकऱ्यांसाठी जी योजना चालू आहे ती असो किंवा घरकुलचे जे येणारे हप्ते आहेत तेही आता डीबीटीद्वारे सर्व पात्र खातेदारांच्या खात्यामध्ये हे वितरित केले जाणार आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपला आधार कार्ड जो आहे कुठल्या बँकेला लिंक आहे किंवा कुठल्या बँकेला डीबीटी लिंक आहे, हे कशा प्रकारे चेक करायचे हेच आपण आज बघूयात। मित्रांनो, चॅनलवर जर आपण पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या ज्या नवनवीन अपडेट्स आहेत अशाच प्रकारे नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गूगलवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्च बारमध्ये आपल्याला आधार कार्ड डाउनलोड अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक नंबरची जी लिंक आहे आपल्याला गेट आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। या ठिकाणी चेक स्टेटस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढे आल्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की बँक सीडिंग स्टेटस असं एक ऑप्शन आपल्याला देण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे की लॉग इन टू आधार, म्हणजे OTP थ्रू आपल्याला आपल्या आधारमध्ये जे आपल्याला लॉग इन व्हायचं आहे। तर या ठिकाणी ज्याचं स्टेटस चेक करायचं आहे तो आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकून लॉग इन विथ OTP याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन विथ OTP याच्यावर क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल रजिस्टर आहे त्याच्यावर एक 6 अंकी OTP येणार आहे। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आलेला OTP आपल्याला या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की बँक सीडिंग स्टेटस, परत एकदा बँक सीडिंग स्टेटस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्व माहिती आपली दाखवणार आहे की याच्यामध्ये मित्रांनो महत्त्वपूर्ण असं आहे की आपलं जो आधार सीडिंग आहे ज्या बँकेला दाखवत आहे त्याच बँकेमध्ये आपले शासनामार्फत येणारे जे अनुदान आहे, डीबीटीद्वारे येणारे जे अनुदान आहे ते सर्व अनुदान आपले याच अकाउंटमध्ये येणार असल्याची आपल्याला 100% खात्री आहे। तर याच्यामध्ये आपण या ठिकाणी खाली बघू शकता की ॲक्टिव्ह अशा प्रकारचा स्टेटस आपल्याला दाखवणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी जर आपल्याला इनॅक्टिव्ह दाखवत असेल तर आपला जो आधार क्रमांक आहे हा कुठल्याही बँकेला लिंक नाही, आणि जर ॲक्टिव्ह दाखवत असेल तर आपल्याला आपलं आधार क्रमांक जो आहे आपल्या SBI बँकेला किंवा इतर कोणत्याही बँकेला लिंक असल्याचं आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता। तर भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।